आरोपी दत्तात्रय गाडी याचे आजी माजी आमदारांसोबत फोटो पाहायला मिळाले आहेत। आरोपी दत्तात्रय गाडीच्या व्हॉट्सअप डीपीवर शिरूरचे राष्ट्रवादीचे आमदार माऊली कटके यांच्यासोबत फोटो आहेत, तर शिरूरचे पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक पवार यांच्या बॅनरवर देखील गाडीचे फोटो आहेत। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेचे आता शिरूरच्या आजी माजी आमदारांसोबत फोटो दिसून आले। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शिरूरचे आमदार माऊली कटके यांचा फोटो आरोपीच्या व्हॉट्सअप डीपीवर आहे। आरोपी दत्तात्रय गाडे हा गावातील लोकांना उज्जैन महाकालच्या दर्शनाला घेऊन जायचा। आरोपी दत्तात्रय गाडे हा आमदाराचा कार्यकर्ता म्हणून गावात मिरवायचा अशी ही माहिती समोर येते। आरोपी दत्तात्रय गाडे ओला उबरची गाडी चालवून प्रवाशांना लुबाडायचा असा सुद्धा आरोप त्याच्यावर आहे, तर पोलीस म्हणूनही आरोपी वावरायचा अशी ही माहिती आहे। दरम्यान संबंधित व्यक्तीसोबत फोटो असला तरी त्याचा माझा संबंध नाही, कारण अनेक कार्यकर्ते मतदारसंघात सोबत फोटो काढत असतात असं म्हणत माऊली कटकेंनी गाडेच्या फाशीची मागणी केली आहे। शिरूरचे माजी आमदार अशोक पवारांच्या बॅनरवर सुद्धा आरोपी दत्तात्रय गाडेचा फोटो आहे, तर गाडेचे हितसंबंध कुणाशी आहे याची चौकशी करण्याची मागणी अशोक पवारांनी सुद्धा केली आहे। आरोपी उज्जैन यात्रेला कुणाला मदत करत होता असा सवाल अशोक पवारांनी केलाय। अशा कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीशी आपला कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी संबंध नाही आणि अशा या विकृती असलेल्या व्यक्तीला निश्चितपणे फाशीची शिक्षा झाली पाहिजे। हा आरोपी उज्जैन यात्रेला कुणाला मदत करत होता, कोणत्या महिला भगिनींना त्या ठिकाणी तो नेत होता, याचे हितसंबंध कोणाकोणाशी होते ते ताबडतोब पोलिसांनी शोधले पाहिजे। आरोपी सत्ताधारी पक्षाचा काम करणारा होता, कुंपणात शेत खात असल्याची परिस्थिती असल्याची टीका अंबादास दानवेंनी केली आहे। तर कोणत्याही पक्षाशी आरोपीचा संबंध असला तरी कारवाई होणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। आता मी कोणाचं नाव घेतणार नाही, कोणत्याही राजकीय पक्षाचं, परंतु सत्ताधारी पक्षाचा काम करणारा, मग आता कुंपण शेत खायला लागलं तर करायचं काय हा प्रश्न आहे। आरोपी कुठल्याही परिस्थितीमध्ये तात्काळ त्याला अटक होईल, कारण त्याचे सगळे जे काही लागे बांधे आहेत ते सगळे पोलिसांच्या हाती आलेले आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधला अशोक पवार नावाचा माजी आमदार आहे, त्याच्या फलकावर ते डीपी मध्ये असं आढळलेलं आहे। त्याचा तपास आम्ही करण्याच्या ऐवजी पोलीस खातं करते। आता असं वाटतंय आली एन्काउंटर केल्याशिवाय आणि तो स्क्वॉड परत आणल्याशिवाय मला असं वाटतं की लोक सुधारणार नाही। जोपर्यंत जीवाची भीती नाही ना तोपर्यंत हे असेच क्राईम करत राहणार आणि म्हणून मी तर विनंती करणार आहे ते एन्काउंटर स्क्वॉड परत आणा, काही एन्काउंटर स्पेशलिस्ट तयार करा, त्यांच्यावर काही कंडिशन घाला, पण अशा लोकांना समाजात ठेवणं योग्य नाही।